काय होत आहे येऊ काय? भाजी साफ करताय? अहो माझ्या घरी पण पडलाय बघा भाजी साफ करायची. हे काय कोथमीर, एवढी सारी कोथमीर बरी भेटली हो. आज काही कोथमीर वडी करतात की काय? अहो ते काल तुमच्या त्या बाजूवाल्यांच्या घरी काय चाललं होतं? नाही, जोरजोरात आवाज येत होता किती. मी पोरांना सांगितलं की अजिबात कोणी जाऊ नका बघा. त्यांच्या ते नीट होते, त्यांच्या घरातल्या भांडणात आपल्याला कशाला पडायचं बरं, पण वाईट व्हायचं बोलून. म्हणून मी काय बोलली की आली पण नाही आणि जाऊ दे बोलले. काय झालं पण नक्की? काय म्हणताय? दारू पिली होती? पण ह्याच्या अगोदर कधी पाहिलं नाही हो दारू पिताना त्याला. चांगला आहे तसा पोरगा. नाही हो, काहीतरी झालं असेल, टेन्शन वगैरे आलं असेल त्याला. कसलं टेन्शन? लग्न तर नाही झालं पण आता अजून पोरगी भेटत नसेल. पण नाही, माझा मुलगा तर बोलत होता की त्याचं आहे म्हणे, पुढच्या वर्षी लग्न करणार. तुम्हाला नाही समजलं का? तुम्ही तर बाजूलाच राहता ना. नाही समजलं? तुम्ही गेलात तरी होतात की नाही त्यांच्या घरी? अहो विचारपूस तरी करायची ना. नाही, आई वडील गावालाच असतात ना, मध्येच आलीत का? जाऊ दे, मरू दे, आपल्याला काय करायचं. आमचे हे बोलत होते रात्री जातो असं त्यांच्या घरी, बघतो काय चाललंय असं. पण बोली कशाला उगाच आपण जाणार, मग त्यांना कसं वाटणार की आमच्या भांडणामध्ये ही लोक पडतात, ह्यांना परत समजलं तर. नाही का, आपल्याला पण कसं वाटतं आपल्या घरात भांडणं चालू झाल्यानंतर की बाहेरचं कोणानंतर त्याला समजेल की आपल्या घरात काय चाललंय. नको त्यावेळेस आपण म्हणजे दरवेळेस आपण ठीक असतो आणि मध्ये असे भांडणं करतात, नंतर मग फेस करायला पण कठीण जातं ना हो आजूबाजूच्या माणसांना. म्हणून यांना बोली जाऊ द्या, नका जाऊ द्या, राहू द्या. अहो पण त्यांची मोठी सून पण आहे म्हणे, आणि ह्या रूमवरून झालं असेल मग. पण सून थोडीशी मला खडूसच वाटत होती. नाही, पाठीमागे आपल्या पूजेच्या टाईमला आली होती ना. नाही म्हणजे ठसके फुसकेच मारत होते थोडीशी की हे असंच नाही, ते तसंच नाही, आमच्या इकडे असं नसतं तसं नसतं. म्हणून वाटतं त्याच्यामुळे पण होत असेल कदाचित. त्याचं पण लग्न जुळत नसेल किंवा हे रूमवरून झालं असेल वाद वगैरे. ती लोक भांडणच राहतात ना तिकडे. हे लोक बोलत असेल की ही रूम आम्हाला द्या, आणि तो बोलत असेल बाका की ही रूम आम्हाला द्या. तर त्यापेक्षा एक काम करायचं नाही, विका आणि पैसे घ्या, दोघांनी 2 हप्ते फेडून दोघांनी वेगवेगळ्या रूमा घ्या. भांडत कशाला बसायचं बरं? उगीच त्या आई वडिलांना त्रास नसता. आमचे मग पोरं काय करतात बाबा काय माहीत, आता लग्नाच्या वयाचे आले. आई वडिलांचं काय काम बाबा, पोरांना मोठं करायचं. आता पोरांनी कसं राहायचं, कशा बायका बघायच्या, भांडणं करायची की नाही घरात, आई वडिलांना कसं सांभाळायचं, हे सगळं त्यांच्यावर आहे बघा. आता घ्या माझीच पोरगी बघा बरं, किती भांडपोर आहे. माझ्यासोबतच तिचं पटत नाही. लग्नानंतर काय करेल बाबा देवच जाणे. नुसतं मला वाटतं कॉलेजात करून टाकायचं सासरवाडीत. मी असं टेन्शन येतं ना हो. म्हणजे आता आपण पुढच्यांना पण दोष नाही ना देऊ शकत. आपली पण पोरं कशी ते आपल्याला माहिती असतं. मग तसंच आहे सगळं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे बरं. असू दे, आता नीट येतं पण सकाळपासून. नाही, आवाज नाही आला परत काही. बाकी काही दिसल्या होत्या की नाही तुम्हाला बाहेर? मी पण जरा जाऊन, नकोस ना, कशाला जाऊ उगाच. नाही, विचारून येते थोडंसं, जाऊन बसून तरी येते आहे ना, त्यांना पण जरा बरं वाटेल. आपण का बाजूवाले आहोत, थोडंफार तरी कर्तव्य आहे की नाही आपलं. जाते. ते ठेवा, वडी बनवली की द्या मला बरं. हां.